त्या काड्यानं आम्ही बदामाच्या झाड तोडलं होतं ना, तर तेव्हा हे काड्यात जमा करून ठेवल्या होत्या. तर असं चूल पेटायला ते कामी येतं. आणि आज आम्हाला ना चुलीवरचं जेवण करायचंय. मुलांना खूप आवडते. तर आता भाजी भाकरी तर नाही, पण आम्ही व्हेज बिर्याणी बनवणार आहे. मी चालू राहू दे, कट करून टाकू नका. मोठी क्लिप बनवायची. येऊ दे, येऊ दे, काय होत नाही. इथे जवळ येणार. तर अशी चूल पेटवली मी. पहिलं आम्ही कुठे इकडून येईन असं. आम्ही लहानपणी खूप असं चुलीचं मला लहानपणापासून चूल माहिती. तसं आपल्याला चुलीवरच काही आवड जात नाही करायला. मला खूप आवडते चुलीवरच करायला. पण आता खाली जागाच नाहीये म्हणून काही चूल पेटवू शकत नाही. आता घर असे झालेत की चूल पेटवायला जमत नाही, काहीच करायला जमत नाही. नाही ना, पाणी घ्यावं लागेल. अरे मी तर आधीच चूल पेटवून ठेवली. कापायचं राहिलंच. तर हर्षीचं पहा कसं चाललंय. कांदा कापणं, बटाटा, टोमॅटो. हे मला मदत करू लागायला. आणि विराज तिकडं चुलीमध्ये काड्या घालायला. कर. मला ना आठवणच नाही, पहिले हे कापून घ्यायचं, अगोदर चूल पेटवून ठेवली. खालीवर करावं लागते सारखं सारखं. हे आमचे विराज खलबत आणतो. चिडवत असते. कशाचा घुसाडा येते ते. मम्मी तर हे मी पुलावसाठी तांदूळ भिजत घातलेले आहे. आणि इकडे लसण, दालचिनी, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो, मिरची, अद्रक आणि ही कोथिंबीर आणि हरशीचं चिरायचं काम चालू आहे. आता हे माझं निसणं हे वगैरे चालू आहे. आता बटाटा राहिलंच. आता हर्षी तेवढं बटाटे चिरून घ्या. आणि विराजचं व्हिडिओ घेण्याचं काम चालू आहे. सगळेजण गुंतून गेलेत कामामध्ये. आणि चुलीवरच खूप टेस्टी होतं. मुलांना खूप आवडते आणि मला पण करायला आवडते चुलीवर. पण टाइम नसते ना, त्यासाठी काही जास्त आम्ही करत नाहीत. एखाद्या वेळेस असं करत असते. मी गेल्या वेळेस डाळबट्टी केली होती, तेव्हा काही व्हिडिओ बनवलाच नाही. असंच घाईघाईतच होत आम्ही थोडं. तेव्हा माझं चॅनल पण नव्हतं. बटाटे चिरून तू धरलंस का? तर मी असं हे निरमा आणि तेल लावून घेतलंय, म्हणजे काळं लवकर निघतं, काळं झालेलं. आणि ही चुलना माझ्या आईनं बनवली सिमेंटची, खूप छान बनवली, सगळ्यांना आवडली. आणि आम्ही कुंभार असल्यामुळे आईला सगळं काही करता येते. कुंभारकाम, मातीचे भांडे वगैरे सगळं बनवता येते. पण आता काही कुणी धंदे करीत नाहीत आमच्या. सगळे काही आता वेगवेगळे व्यवसाय आहेत सगळ्यांचे. नोकरी, कुणाला ड्युटी कंपन्याच्या. तर आता कोणीच काही करत नाही. तर मी असं सामान आणलंय वरती. लसूण राहिलंच याच्यामध्ये. तू तिथंच लावून ठेव ना, इकडे माझ्याकडे कशाला. हालचाल बी झालेली कळलं पाहिजे. तर हे अद्रक लसूण मी आता बारीक करून घेईल.
स्टॉप करत जायचं. तर मी ह्याच्यात तेल, जिरा मोहरी टाकून घेतली. आता इकडं मिरची, चांगला तडका बसलाय. तू स्टॉप करी दे ना, तुला धूर लागायला. फ्लॅश लाईट लावतोय त्याच्या दिसायला फारशी पाकारलं सगळं काय त्याने फिरलंय. स्टॉप करत जाईल बरंच टाइम लागत. त्याला टच करायचं, बंद करायचं. पहा कशा मुलं कशी मदत करायली. आणि आमच्या विराजला व्हिडिओ घेण्याचा याच्यात असतं. नाही का व्हिडिओ बनवतो, मग आता आलेलो आहे, मग आता मला बघून घ्या. तर असं काहीतरी केल्यावर आनंद वाटतोच मुलांना पण आणि आपल्याला पण. आणि छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घेता आलाही पाहिजे. आणि मला पण असा आनंद येतो करायला. खूप हौस आहे करण्याची, पण कामामुळे जास्त मी करत नाही. तरी पण वेळात वेळ काढून मी सगळं काही आनंद घेत असते. तसं तुम्ही पण आनंद घेत जा. माणसाचं मन समाधान पाहिजे. थोड्या थोड्या गोष्टीतून सगळं काही आपल्याला भेटतं, पण आपल्याला असं वाटलं पाहिजे मनाला की आपण सगळं समाधानी आहोत. तर आता आग पेटली आहे. पुलाव तयार व्हायलाय. तरी पण बराच वेळ लागणार आहे. पण विराजची आणि हर्षीची उत्सुकता कधी होते मम्मी, कधी होते मम्मी असं सारखं करायला लागले. तर आहे तांदूळ भिजू घातलेले आहे. तर अशी होईली आपली व्हेज बिर्याणी. आम्ही काही नॉन व्हेज वगैरे खात नाही. तर आमचं असंच काहीतरी चालू राहतं, काहीतरी करणं चुलीवर. डाळबट्टी वगैरे, खिचडी, कधी भजे, पनीरची भाजी. आणि हे दोघ जण कसे बसलेत बघा, त्याची वाट बघत कधी शिजते कधी शिजते. तर ह्या चुलीवरच्या जेवणाचा आनंद घ्यायला माझी बहीण भाऊजी आले. भाऊजी काही खाली हाताने येत नाहीत, काही ना काहीतरी आणतच राहते. तर आम्हा सगळ्यांना ना कुल्फ्या आणल्या. आणि हे लेकरांचा धिंगाणा, मला द्या मला द्या. आम्हाला पण खूप आवडते कुल्फी. निधर हे नेऊन दे खाली सगळं, आईला बाबाला काकाला देती सगळ्यांना. आदू तू खाली जाऊ नको. खूप मस्त झालेली आहे. लेकरांची घाई झाली आता खाली. पप्पा गेले की खाली. चला बरं आदू ते मामाला एकदा नेऊन द्या. दोन तुला साधं घे, तिघीला काढते साधं. तुला या जेवायला, सगळेजण बसतात आम्ही जेवायला. काय कशी झाली बिर्याणी? व्हेज बिर्याणी ना आपली मस्त छान झाली. तर असं झालं आमचं जेवण. आता आवरावर चालू आहे, तिथेच ठेवून दे. आणि खूप छान झालं होती बिर्याणी. तर तुम्हाला कशी वाटली तर नक्कीच सांगा. आणि आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.